SIT ज्या पद्धतीनं चौकशी करते आहे मी त्याच्याबद्दल समाधानी आहे. आणि आता तर हा उच्चतम न्यायालयामध्ये विषय गेलेला असल्यामुळे, सुप्रीम कोर्टात गेलेला असल्यामुळे मी अधिकच समाधानी आहे. संपतराय यांचा राजीनामा घ्यायला हवा होता का, तुम्हाला काय वाटतं? हां, तुम्हाला हा प्रश्न थोडा गडबडीचा आहे. त्यांचा राजीनामा जो आहे ना तो त्यांनी स्वेच्छेनं दिला आणि न्यासाच्या संविधानामध्ये, घटनेमध्ये अशा प्रकारची तरतूद आहे की राजीनामा दिल्यानंतर तो मान्य करण्याची आवश्यकता नसते. तो दिला म्हणजे तो आपोआप स्वीकारला गेला असं होतं. हे पण त्यांनी खापर त्यांच्यावरती फोडलं गेलं असं पण नाही म्हणता येणार, कारण त्यांचा हलगर्जीपणा या सगळ्या गोष्टीला पुष्कळसा कारणीभूत आहे आणि हे त्यांच्या पण लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी स्वेच्छेनं दिलेला आहे. तो कुठल्याही दडपणाखाली दिलेला नाही. पुढे आलेला कोषाध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी निश्चितपणे आहे. आता ते जरा लक्षात घ्या. कोशामध्ये आलेलं सगळं धन, त्याचा जमा खर्च, त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं हे सगळं माझं काम आहे आणि ते काम नीटपणे चालावं याकरता तिथल्या 3 चार्टर अकाउंटंट्सच्या खेरीज आमच्या ऑफिसमधनं दरमहा 5 दिवस त्या ठिकाणी चार्टर अकाउंटंट जातात आणि ते तपासून घेतात. हे लक्षात घ्या. आता हा मुद्दा झाला जे धन कोशामध्ये आलं, जमा झालं त्याच्याबद्दलचा. प्रश्न जो आत्ता उद्भवलेला आहे तो तिथे जे समर्पण केलं जातं, म्हणजे ज्याला ते चढावा चोरी असं म्हणतात, जे वाहिलं गेलं, हुंडीमध्ये दानपात्रात टाकलं गेलं, त्याचा अपहार झाला. हा झाला हे खरं आहे, पण त्या गोष्टीशी, त्या क्षेत्राशी माझा आधीपासून काहीही संबंध राहिलेला नाही. याचं कारण पण असं आहे की समर्पण होणं दानपात्रामध्ये ही रोजची प्रक्रिया आहे. त्याची मोजणी होणं हे रोजचं काम आहे आणि तिथले स्थानिक न्यासी हे काम बघत होते आणि मी प्रवासात असल्यामुळे आणि महिन्याकाठी 1-2-3 दिवस मी तिथे जात असल्यामुळे त्याची जबाबदारी त्या लोकांनी स्वीकारलेली होती आणि ते बघत होते. आणखी पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. केवळ त्यांच्यावरती हे अवलंबून नव्हतं, तर SBIला हे काम सोपवलेलं होतं. हे काम MOU करून SBIला, स्टेट बँक ऑफ इंडियाला सोपवलेलं होतं. त्यांनी ते स्वीकारलेलं होतं. आत्ता तुरुंगात जितके लोक आहेत हे लक्षात ठेवा, हे सगळे SBIचे एम्प्लॉईज आहेत. त्यांना सर्व्हिसला ठेवलं आहे ते SBIनं ठेवलेलं आहे, ते आम्ही ठेवलेलं नाही आहे. आता काय होतं, आपल्यातल्या काही लोकांनी मग हा चांगला मुलगा आहे याला ठेवून घ्या अशी शिफारस केलेली असणार, ती केलेली पण होती. पण कोणी शिफारस केल्यानंतर जो एम्प्लॉयमेंट देतो त्याचं हे काम असतं की त्याचं पूर्वेतिहास काय आहे किंवा तो काय योग्यतेचा आहे किंवा नाही हे बघणं कुणाचं काम आहे, तुम्हीच सांगा मला. हे SBI बघते आहे. SBI हे भारत सरकारची अत्यंत प्रतिष्ठित बँक आहे आणि त्यामुळे त्या बँकेवरती विश्वास नाही ठेवायचा तर आम्ही आणखी कोणाला असं आणणार आहोत, हे लक्षात ठेवलं पाहिजे. घडलेली जी गोष्ट आहे तो भगवान रामचंद्रांच्या सोबत केलेला गुन्हा आहे आणि त्यामुळे त्याची खंत आम्हाला आहे, त्याची वेदना आम्हाला आहे. त्यामुळे आम्हाला शर्मेनं मान खाली घालण्याची पाळी आलेली आहे आणि त्यामुळे अशा गुंड लोकांची चौकशी होण्याकरता आम्ही त्याला प्रभावित करणार नाही. गुन्हेगार कोणीही असो ते धरले गेले पाहिजेत, त्यांची शुद्ध चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना अधिकाधिक दंड मिळाला पाहिजे. ही माझी प्रांजळ भूमिका आधीपासूनची आहे आणि त्यामुळे या चौकशीला प्रभावित मी करण्याचा प्रश्न येतच नाही.